तर गाईज आम्ही पाडतोय वरचे आंबे आणि पाडून देतोय ते बाबा. तर गुड मॉर्निंग गाईज, राहुलच्या फॅमिलीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. आज व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की बघा, पूजा आणि ही छोटस पिल्लू, पूजा जाते तिच्या आईच्या इथे आणि ही जाते तिच्या आजोळात. तर मित्रांनो, हे बघा आई इथं बसली आहे. तर आईला आपण विचारू की तिचं छोटस बाळ जातंय माहेरी, ते कसं वाटतंय तुला? आई तुला कसं वाटतंय? अरे एकदम सुन सुन वाटतंय, करमत नाही. तर गाईज आई म्हणते की तिला एकदम सुनं सुनं वाटतंय आणि करमत पण नाही. आणि पूजा तुला कसं वाटतंय माहेरी जातेस तर? सांग लवकर कसं वाटतंय. बघा तिच्या चेहऱ्यावर आनंद ए लाजते. तर गाईज कोणाला जाऊ वाटत नाही माहेरी, आईला तर सगळ्यालाच भेटावं असं वाटतं. आणि पूजा जाते 1 आठवडा तिकडे राहण्यासाठी आणि जाणार कुठे माहितीये का? कोकणामध्ये. तर फायनली गाईज आम्ही खाली पोहोचलोय आणि इथं बघा आम्ही 3rd फ्लोअरला राहतो आणि इथं खाली आलोय. तर बघा आई कशी खाली बसली आहे, पूजा इथं उभी आहे आणि छोटा भाऊ आहे तो गाडी आणायला गेलाय. तर आई, तुला आपली छोटस बाळ तिच्या मामाच्या गावी जाते, तर तुला काय बोलायचं? पूजाला काय सांगायचं सांग बरं. पूजाला हे सांगायचं की लेकरला चांगलं सांभाळायचं, तुझी पण काळजी घ्यायची, उन्हाचं बाहेर पण नाही निघायचं, ऊन जास्त पडतंय तिकडून पण काळजीनं घरी यायचं. हा, तर गाईज आईची काळजी बघा. आई रागात बोलते का प्रेमात बोलते हे तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण नाही, आईचा स्वभावच तसा आहे. आणि आई खरंच खूप पूजाला जीव लावते. तर ही बघा कशी हसते उभा राहून. तर पूजा, तुला कसं वाटतंय माहेरी जातेस तर तू? छान वाटतंय गाईज. तर तिला एकदम भारी वाटतंय. तर आता छोटासा भाऊ गाडी घेऊन येतोय. गाडीमध्ये बसल्यावर तर आम्ही ताम्हिणी घाटाने जाणार आणि ते तुम्हाला सगळं दाखवणार. तर गाईज फायनली आपली गाडी आलेली आहे आणि हे बघा गाडी, असा लुक आहे आपल्या गाडीचा. मध्ये गादी वगैरे टाकली आहे. आताच काही बसणार नाही प्रणवी आणि पूजा, नंतर बसेल जेव्हा त्यांना बसायची इच्छा झाली, नाहीतर आम्ही समोरच बसणार आहोत. तर चला, व्हिडिओ बघायला खूप मजा येणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर गाईज पूजा प्रणवीला घेते, पण प्रणवी यायचं नाव करत नाहीये. बघा, प्रणवीला यायचं नाही त्याच्या आजीला सोडून. आली आता आली. चलो. तर आई चल, तुझी काळजी घे, आम्ही पण येऊ लवकर. हा चला. बाळाची पप्पी नाही घेतली तू? घेतली. चला. तर गाईज फायनली आईला बाय बाय करून प्रणवी, मी आणि सगळेजण निघालोय आम्ही कोकणच्या दिशेने. तर तुम्ही बघू शकता नजारा किती सुंदर आहे. काय झाडी, काय डोंगर, एक नंबर. बघा डोंगरावरती कशी धुई जमली. धुई म्हणजे हे सगळे ढग आहेत बरं का. आता पावसाळा सुरू होणार आहे ना, म्हणून ढग परत येत आहे महाराष्ट्रामध्ये. तर गाईज इथं बघू शकता काळी मैना म्हणजे करवंद खाण्यासाठी गाडी थांबली आहे. एकदम नजारा खतरनाक. आता तुम्हाला दाखवतो मी रस्ता. बघा एकदम डोंगराच्या कोपऱ्याने हा समोरचा जो डोंगर दिसतोय ना, तिथून जायचं आहे आपल्याला. इतकं खतरनाक वळण आहेत गाईज इथे. आणि राईट साईडला एकदम खोल खाई आहे, ते तुम्हाला मी दाखवतो बघा. तुम्ही पण बघा, एकदम खतरनाक मध्ये. हे बघा खोल खाई आहे. कारण मी जास्त व्हिडिओ काढू नाही शकलो, कारण एकटाच होतो मी. आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचलोय आंब्याच्या झाडाखाली. त्याला एक काका ना दगडाने आंबे पाडून देत आहे आम्हाला. तर बघा तुम्हाला दाखवतो आंबा. गुल्लेरने त्यांचा निशाणा एवढा तर खतरनाक मध्ये, त्याने एका फटक्यामध्ये 2 आंबे पाडले. बघा, हे बघा 2 आंबे. त्यातला मी फक्त एकच झेल घेऊ शकलो, कारण दुसरा आंबा खूप दूर होता म्हणून मी त्याला पकडू नाही शकलो गाईज. तर बघा एक आंबा मी पकडलेला आहे. आणि काकांची स्माइल बघा, ते बघा काकांची स्माइल कसली खतरनाक आहे. तर गाईज काकांना आंबे पाडून देण्यासाठी आम्हाला खूप मदत केली काकांनी. तर मी तुम्हाला दाखवतो 2 आंबे. बघा मी तिथे ठेवले ते 2 आंबे. गाईज फायनली आंबा खायला भेटलाय आणि त्या बाबांनी पाडून दिला. इथं होते ते एन्जॉय. खरंच कोकणामध्ये ना बघू शकता पूर्ण मला घाम आलाय. त्यांनी गुल्लेर घेऊन आले आणि गुल्लेरने त्यांनी आंबा पाडून दिला गाईज वरतून. एकदम जबरी कार्यक्रम, मस्त एकदम. खूप गोड, म्हणजे एवढा गोड की विचारू नका. तर तू पण खा. तर गाईज आंबा खाऊन आणि काकांना बाय बाय करून आम्ही निघालोय पूजाच्या घराच्या दिशेने. तर बघू शकता किती नजारा खतरनाक आहे. तर गाईज एकदा तरी कोकण फिरायला तुम्ही नक्की या ताम्हिणी घाटातून, तुम्हाला कळेल कसा नागमोडी रस्ता आहे. तर गाईज एवढा सुंदर नजारा आहे ना, पावसाळ्यात तर कितीच भारी वाटत असेल. पावसाळ्यात इथे गाड्यांची रांगाच रांग असते, कारण बघायला खूप सुंदर. फायनली आम्ही पोहोचलोय पूजाच्या घरी आणि तुम्हाला आता मी पूजाचं घर दाखवतो. तर हे बघा, हे पूजाचं घर. इथं बसलाय बारकू आणि इथं बसलो मी, कारण इथं पूर्ण गरम होतंय, कारण गरमीच तशी पडते. ते बघा वरती फणसाचं झाड आहे, वरती नारळ पिकलेत, खूप भारी.
तर गाईज मी आता तुम्हाला पूजाची फॅमिली दाखवतो. सगळे जण नाही आहेत पण थोडे जण आहेत, ते बघा तुम्ही. हे बघा पूजाचे पप्पा आणि हे बघा छोटीशी आणि ताईस आहे का नाही. हाय कराव. हाय. हे बघा पूजा झाली तयार. बाळ कुठे आहे छोटस. ग्लास नाही बघा दीदी छोटीशी. बरं का कुठे गेला. तर गाईज हे बघा इकडे पूर्ण झाडी वगैरे आहेत एकदम. आंबे लागले त्याला 4-5. तर गाईज तुम्ही इकडे बघू शकता. इकडे पण आंबे काही झाडाला लागले नाही. गेल्या वर्षी भरपूर लागले होते. इकडे पूर्ण पटांगण एकदम मस्त जंगलामध्ये. तर गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा. चला बाय बाय. आता आम्ही निघणार आहोत पुण्यासाठी.